म्हणजे आपण बघितलं ऑलरेडी कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बघितलंय की कार्बनची किती मोठी कंटिन्युएशन पॉवर आहे आणि नंबर ऑफ कार्बन ॲटम जर जॉईंट गेले तर खूप मोठा कंपाऊंड तयार होते आणि त्याची रेंज आहे म्हणजे लार्ज, म्हणजे आपल्याला ऑलरेडी करोडो कार्बन कंपाऊंड आपल्याला नोंद झाले. त्याच्यामध्ये जे मॉलिक्युलर मास जे आहे ते 10⁻⁴ 10⁻12 जे ट्रिलियन म्हणजे स्मॉल कार्बन कंपाऊंडचा मास आहे CH4. म्हणजे आपण मिथेनचं एक्झाम्पल घेतो, मिथेन पासून ते ट्रिलियन पर्यंत आपण लार्ज रेंज ऑफ कार्बन कंपाऊंड आपण तयार करू शकतो, मास असू शकते. आणि जे जॉईंट कार्बन मॉलिक्युल्स जर आपण कार्बन मॉलिक्युल जर जॉईन करले तर 100 and thousands and 1 lakh different molecules are made. This type of molecules is called the micromolecules. आणि कॅटेगरीज ऑफ कार्बन कंपाऊंड मध्ये आहे पॉलिमर्स आणि नॅचरल आणि आर्टिफिशियल. आता नॅचरल मायक्रोमॉलिक्युल्स मध्ये काय दिले आता पॉलिसॅकराइड्स. आता ह्याला पॉलिसॅकराइड्स काय दिले? दिस इज द टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स, म्हणजे हे कार्बोहायड्रेटचे टाइप आहे. आणि ह्याला प्रोटीन. आता प्रोटीन तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, आपण म्हणजे फर्स्ट लेसन मध्ये बघितलंय सायन्स पार्ट 2 मध्ये. पुन्हा न्यूक्लिक ऍसिड. आता न्यूक्लिक ऍसिड पण आपल्याला माहिती आहे काय न्यूक्लिक ऍसिड म्हणजे काय, आपलं DNA समजते. आणि आता इथं बघायचं आता ह्याला पॉलिसॅकराइड्स. पॉलिसॅकराइड्स मध्ये काय करते? फूड आलं, क्लॉथ आले, शेल्टर आलं, पुन्हा स्टार्च आणि सेल्युलोज. आता हे पॉलिमर्स मध्ये काय ते आपल्याला लास्ट टेबल मध्ये बघायचंय. आणि हे सगळं म्हणजे दे आर मेड फ्रॉम द ग्लुकोज मॉलिक्यूल. म्हणजे हे सुद्धा टार्च आणि सेल्युलोज सुद्धा हे ग्लुकोज मॉलिक्यूल पासून बनलेत. आणि हे आपला टेबल नंबर लास्टच्या पेजवर आहे ते आपल्याला बघायचंय. पुन्हा प्रोटीन. आता प्रोटीन हे सगळ्यात रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी? मुवमेंटसाठी. म्हणजे आपल्या फिजिओलॉजिकल मुवमेंट्स आहे तर त्यासाठी ऍक्टिन आणि मायोसिन आपण ऑलरेडी बघितले. पुन्हा एन्झाइम्स आहेत, पुन्हा हार्मोन्स. आणि जे आपले हार्मोन्स आहेत तर ते कशाने बनले? दे आर मेड फ्रॉम द प्रोटीन्स. म्हणजे आपले प्रोटीन हार्मोन बनलेत. तर हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. तर मुवमेंट आणि आपल्या जे मुवमेंट आणि फिजिओलॉजिकल ह्याच्या प्रोसेससाठी आपल्याला ऍक्टिन आणि मायोसिन हे महत्वाचे हार्मोन्स आहेत. आणि ते हार्मोन्स कशाने बनलेत? प्रोटीन बनलेत. बरोबर. आणि त्याच्यानंतर न्यूक्लिक ऍसिड. आता न्यूक्लिक ऍसिड ही एक म्हणजे कंट्रोल द हेरिडिटरी मॉलिक्युल्स. म्हणजे आपले जे हेरिडिटरी मॉलिक्युल्स आहेत, जीन्स आपण DNA बघितलं तर तेही कंट्रोल करण्यासाठी हे न्यूक्लिक ऍसिड आहे. तर हे कशामध्ये? नॅचरल मॉलिक्युल्स मध्ये ह्या 3 टाइप्स होतात, म्हणजे पॉलिसॅकराइड्स, प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड. आणि त्याच्यानंतर आता त्याच्या पुढचा आहे रबर. एक आहे रबर सुद्धा काय पॉलिमर्स आहे. आणि हे कशापासून बनले? दे मेड फ्रॉम द लॅक्टिस प्लांट. म्हणजे लॅक्टिस नावाचा प्लांट आहे त्याच्यापासून हे बनतंय. त्याच्यानंतर आता हे झालं सगळं नॅचरल. आता आपल्याला बघायचं मॅनमेड. आता मॅनमेड मायक्रोमॉलिक्युल्स मध्ये कोण येते? कॉटन आला, सिल्क आला, ऊल आला. तर हे पॉलिस्टर आहे. आणि म्हणजे पॉलिस्टर आणि नायलॉन मध्ये आपण त्याला यूज करतो. वी कॅन यूज द डिफरंट टाइप ऑफ पॉलिस्टर अँड नायलॉन अँड दिस इज टाइप ऑफ मॅनमेड मायक्रोमॉलिक्युल्स. म्हणजे हे जे मटेरियल आपण यूज करतोय तर हे कशात आहे? मॅनमेड मायक्रोमॉलिक्युल्स आहे. मग कॉटन आलं, सिल्क आलं, ऊल आलं, त्यामध्ये पॉलिस्टर आपण यूज करतोय. त्याच्यानंतर पुन्हा नायलॉन यूज करतोय. त्याच्यानंतर पुन्हा आहे इलॅस्टोमर. इलॅस्टोमर सुद्धा एक काय आहे? एक टाइप ऑफ रबर किंवा पॉलिस्टरच आहे ज्याच्यामध्ये आपण स्पॅन्डेक्स. हे स्पॅन्डेक्स जे आहे ते यूज फ्रॉम द ऍथलेटिक्स. जे ऍथलेटिक पर्सन असतील, कोणा जे बॉडी बिल्डिंग करतंय तर त्यांच्या अंगावर एकदम फिट कपडे असतात त्याला म्हणलं जातं इलॅस्टोमर्स. म्हणजे हे सुद्धा एक काय? पॉलिस्टरच आहे, एक टाइप ऑफ पॉलिस्टर. आणि त्याच्यानंतर पॉलिथिलीन आहे. त्याच्यानंतर आणि हे सिमिलर रबर सारखंच आहे. म्हणजे इलॅस्टोमर्स जे आहे ते रबर सारखंच आहे. त्याची इलेस्टिसिटी एक क्वालिटी त्याची. आणि स्पॅन्डेक्स जी ऍथलेटिक्स आणि जिम करतात तर ते त्याला वापरतात. आणि हे पॉलिथिलीन पण आहे, आपण पिशव्या वगैरे वापरतो पॉलिथिनच्या. तर हे टाइप्स ऑफ इलॅस्टोमर्स मध्ये येते. म्हणजे आपण आता बघितलं. आणि त्याच्यानंतर जे सेव्हरल मटेरियल्स आहेत, जे आर्टिकल आपण आता बघा प्लास्टिक फ्रॉम विच इन्युमरेबल टाइप ऑफ आर्टिकल. शीट आहे, पाईप आहे, सरफेस कोटिंग आहे. ऑल एक्झाम्पल ऑफ मॅनमेड मायक्रोमॉलिक्युल्स. म्हणजे याच्यामध्ये शीट आलं, पाईप आलं, त्याच्यानंतर कोटिंग पण आलं, द सरफेस कोटिंग. ऑल एक्झाम्पल ऑफ मॅनमेड मॉलिक्युल्स आहेत. त्याच्यानंतर पुन्हा स्ट्रक्चर ऑफ नॅचरल मॅनमेड मायक्रोमॉलिक्युल्स इज फॉर्म्ड जॉइन द सेव्हरल स्मॉल युनिट रेग्युलर मॅनर अँड रिझल्ट मायक्रोमॉलिक्युल्स पॉलिमेरिक नेचर. म्हणजे आपण जर मॅनमेड आणि नॅचरल ह्याला जर जॉईन केलं तर सेव्हरल रेग्युलर मॅनर एक मायक्रोमॉलिक्युल स्ट्रक्चर मोठं तयार होतं. त्याला आपण काय म्हणतो? पॉलिमर नेचर असं म्हणत नाही. तर हे ट्रेन जे आहे ते त्याला आपण काय म्हणतो? पॉलिमर्स. आणि हे जे डबे आहेत तर त्याला काय म्हणत आहे? मोनोमर्स. जसं की दुसरं एक्झाम्पल येतं, तुमचं जे प्रोटीन आहे ते प्रोटीन कोण आहे? पॉलिमर्स आहे. आणि अॅमिनो ऍसिड जे आहे ते कोण आहे? तुमचं मोनोमर्स. त्याच्यानंतर DNA हे काय? पॉलिमर्स आहे. आणि न्यूक्लियोटाइड जे आहे ते काय? मोनोमर्स आहे. म्हणजे त्याचे एक्झाम्पल आहेत. म्हणजे हे जे आहेत आणि नंबर ऑफ मोनोमर्स जॉईन टुगेदर इज कॉल्ड पॉलिमर्स.
म्हणजे नंबर ऑफ एन मोनोमर जर जॉईन झाले तर काय तयार होतंय? पॉलिमर्स तयार होते. आता पॉलिमर्स तयार होते. आता बघा इथे काय दिले डेफिनेशन, मायक्रोमॉलिक्यूल फाउंड बाय द रेग्युलर रिपिटेशन ऑफ स्मॉल युनिट इज कॉल्ड द पॉलिमर्स. आता हे मायक्रोमॉलिक्यूलचं नंबर ऑफ एन मायक्रोमॉलिक्यूल्स मोनोमर्स काय म्हणतात जॉईन झाले आणि बिग युनिट तयार झाले त्याला आपण काय म्हणतो? पॉलिमर्स. स्मॉल युनिट दॅट रिपीट द रेग्युलर फॉर्म पॉलिमर्स. आता हे जे स्मॉल युनिट जे आहे जे डेफिनेटली रिपिटेशन टाइम झालेलं आहे म्हणजे जॉईन झालेलं आहे आणि त्याला काय म्हणलं जातं? मोनोमर्स आपण म्हणत आहे. And the reaction in which monomers molecules are converted in the polymer is called the polymerization. आता ह्या रिएक्शन मध्ये जे मोनोमर्स मॉलिक्यूल जे आहेत आपण त्याला कन्वर्ट करायला लागेल कशामध्ये? पॉलिमर्स मध्ये. तर त्याला काय म्हणतात? पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन म्हणजे ह्या प्रोसेसला पॉलिमरायझेशन म्हणलं जातं. म्हणजे आपण ज्यावेळेस ही रिएक्शन मोनोमर्स मॉलिक्यूल म्हणजे मॉलिक्यूल आपण कन्वर्ट मध्ये करायला लागलो कशामध्ये? पॉलिमर्स मध्ये आणि त्या प्रोसेसला म्हणत आहे पॉलिमरायझेशन. वन इम्पॉर्टंट मेथड ऑफ पॉलिमरायझेशन टू मेक द पॉलिमर बाय द जॉइनिंग द अल्केन टाइप ऑफ मोनोमर्स. एक्झाम्पल सिंथेसिस polyethylene as shown further. Also table 9.27 show the polymers are large scale. म्हणजे आपल्याला आता हे स्ट्रक्चर बघायचंय की हे पॉलिमर्सचं कशा प्रकारे ड्रॉ केलंय. आता इथं एक स्ट्रक्चर दिलेलं आहे म्हणजे पॉलिमर्स कशी तयार होतं पॉलिमरायझेशन कशाला म्हणतात तर ते दिलेलं आहे इथिलीन मोनोमर्स. सगळ्यामध्ये असा इथं डबल बॉन्ड दिलाय. आता हे जे आहे त्याला इथिलीन मोनोमर्स म्हणतात. म्हणजे ह्याचं कॉमन नेम आहे तर आयपीएससी नेम काय त्याचं इथेन समजतंय. म्हणजे आयपीएससी नेम जे आहे ते इथेन आहे पण ह्याला कॉमन नेम काय? इथिलीन. आता ज्यावेळेस आता आपल्याला ह्याचं पॉलिमरायझेशन करायचे तर पॉलिमरायझेशन करताना काय करावं लागेल की हे जे बॉन्ड आहेत तर आपल्याला हे बॉन्ड ब्रेक करावं लागतील इथे. आता बॉन्ड जेव्हा ब्रेक झाले म्हणजे हा कार्बन जो आहे इथे एक बॉन्ड तयार करतो म्हणजे आपण बॉन्ड काय करायला ओपन करायला लागलो. इथे एक ओपन झाला, इथे एक ओपन झाला, इथे एक ओपन झाला, इथे एक ओपन झाला, इथे एक ओपन झाला. आता एक कार्बन कंपाऊंड काय करतात 4 बॉन्ड मिळवते आपल्याला माहिती. तर हे जर जे आहे आता ह्या ज्यावेळेस आता हे बॉन्ड आणि हे दोन जर आपण जॉईन केले हे म्हणजे हे दोघं जण कोणा कशी जॉईन होऊ शकतात. हे दोघं कोणा कशी जॉईन होऊ शकतात म्हणजे ह्या ठिकाणी काय झालेलं आहे ज्यावेळेस आपण त्याला एकत्र करतो तर ह्या स्ट्रक्चर तयार होतंय कार्बन 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 म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स अटॅच आहेत आणि याच्यामध्ये किती येतं इथं हायड्रोजन इथं हायड्रोजन इथं हायड्रोजन इथं हायड्रोजन इथे एक हायड्रोजन असे चेन काय होते त्यांचे वाढत जाते आणि एक राहिला आहे आणि ह्याला ब्रॅकेट मध्ये टाकायचं. ह्याला ब्रॅकेट मध्ये टाकून नंबर ऑफ एन म्हणजे हे मल्टिपल टाइम रिपीट होणार आहे कार्बन डबल म्हणजे CH2 समजतंय. आणि हे जे नंबर ऑफ एन टाइम जेवढं रिपीट होईल तर त्याला काय म्हणायचं पॉलिमर्स. आणि ह्याला ब्रॅकेट मध्ये टाकायचं आणि त्याला म्हणजे एन म्हणजे काय ब्रॅकेट मध्ये टाकून एन म्हणजे नंबर ऑफ टाइम्स तर हे त्याला काय म्हणत आहे पॉलिमरायझेशन. ह्या प्रोसेसला म्हणत आहे पॉलिमरायझेशन समजलं. त्यात पॉलिइथिलीन हे नाव दिलंय म्हणजे हे नंबर ऑफ टाइम रिपीट व्हायला लागले हे जे कार्बन आणि इथे एक बॉन्ड आणि इथे एक बॉन्ड आणि हे मल्टिपल टाइम एन टाइम नंबर रिपीट व्हायला लागले आणि ह्या प्रोसेसला म्हणत आहे पॉलिमरायझेशन समजतंय. आता आपल्याला 32 वर तर नेम ऑफ पॉलिमर्स कन्स्टिट्यूएंट मोनोमर्स स्ट्रक्चर ऑफ फॉर्म्युला ऑफ द पॉलिमर्स अँड युजेस. आता इथं काय सांगितलंय टेफ्लॉन. आता हे टेफ्लॉन मध्ये काय करायचंय CH2 आता इथं हा जो डबल बॉन्ड आहे तो काय करायचा आहे ब्रेक करायचा आहे. आता ब्रेक केल्याच्या नंतर किती कार्बन ॲटम होणार 1 2. आता ह्या कार्बन ॲटमला पहिल्या कार्बन ॲटमला एक लावायचा दुसऱ्या कार्बन ॲटमला एक लावायचा तिथे एक लावायचा आणि खाली एक लावायचा आणि जे स्ट्रक्चर तयार होणार आहे आणि ह्याला ब्रॅकेट मध्ये टाकायचं आणि एन करायचं समजतंय. आणि हे झालं आपलं काय की पॉलिइथिलीन म्हणजे आपण काय केलं डबल बॉन्ड ब्रेक केला. ह्या कार्बन ह्या दोन हायड्रोजन लावले ह्या दोन हायड्रोजन लावले म्हणजे किती नंबर ऑफ हायड्रोजन दोन लावले ब्रॅकेट टाकला 2 नंबर टेफ्लॉन टेट्राफ्लोरोइथिलीन. आता इथं काय झालंय बघ 4. आता इथं कार्बन आणि कार्बन आणि एका कार्बनला म्हणजे इथं हायड्रोजन ॲटम हायड्रोजन नाही हायड्रोजनच्या ऐवजी सबस्टिट्यूट काय करायचं आपल्याला फ्लोरीन टाकायचं
म्हणजे आपण काय करायचं, डबल बाउंड ब्रेक करायला आणि आता फ्लोरीन टाकला, ब्रॅकेट टाकायचं आणि एन करायचं, हे झाला पॉलिमर्स तयार झाला. समजतंय. आता हे पॉलिथिलीनचा पर्यंत झाला, दुसऱ्यांदा काय झाला, टेफ्लॉन तयार झाला. समजतंय. म्हणजे इथं काय केलं आपण, डबल बॉन्ड होता CH2 हा ब्रेक केला, पहिल्या कार्बनला 2 हायड्रोजन, दुसऱ्या कार्बनला 2 हायड्रोजन आणि ब्रॅकेट टाकला आणि एन, आणि हे तयार झाला पॉलिमर्स. आणि याचा जो यूज आहे तो कॅरी बॅग आणि स्पोर्ट वेअर साठी आपल्याला यूज करतोय. म्हणजे जेवढे काय कॅरी बॅग असतील आपल्या, तर त्याच्यामध्ये पॉलिथिलीनचा यूज करतोय आणि स्पोर्ट वेअर मध्ये पण जे काही स्कॅच साहित्य वगैरे असेल तर स्पोर्ट वेअर मध्ये पण त्याचा यूज केला जातोय. त्याच्यानंतर पुन्हा टेफ्लॉन. आता हे टेफ्लॉन जे आहे ह्याच्यामध्ये टेट्रा फ्लोरो, आता ह्याला टेट्रा का म्हणलंय, कारण 4 इथं फ्लोरीन आहे, तर त्यामुळे टेट्रा फ्लोरिन म्हणलंय. आणि इथे इथिलीन. आणि आपण काय केलंय, बॉन्ड ब्रेक केला. आता ह्याचं स्ट्रक्चर काय होतं, CF2 डबल बॉन्ड CF2. इथं काय केलं, पहिल्या कार्बनला 2 F जोडले, दुसऱ्या कार्बनला 2 F जोडले आणि जो कंपाऊंड मॉलिक्यूल तयार झालाय तर त्याला काय म्हणते, म्हणजे 4 टेट्राप्रो इथिलीन असं त्याला नाव दिलंय. पण याचं पॉलिमर्स आपण तयार केलंय. समजतंय. म्हणजे अशा प्रकारे एका कार्बनला 2 फ्लोरीन आणि दुसऱ्या कार्बनला 2 फ्लोरीन म्हणजे स्ट्रक्चर काय झालंय, तर त्या टेट्राफ्लोरो इथिन, म्हणजे टेट्रा का म्हणलंय, तर 4 फ्लोरीन आयटम्स आहेत, तर त्यामुळे त्याला तसं म्हणलं. समजतंय. आता हे झालं. आणि आता जे यूज आहे नॉन स्टिक कुकवेअर्स, म्हणजे जसं तुम्ही आता डोसा वगैरे करत असताल तर जे कुकवेअर्स आहेत तर त्यांना ते डोसा वगैरे त्याला चिटकू नये म्हणून ह्याच्यामध्ये नॉनस्टिक कुकवेअर्स त्याला यूज केलं जाते. आता आपल्याला काय करायचंय की पॉलिस्टिरीन. आता ह्याला जर पॉलिमर्स तयार करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आता C6H5 CH डबल बॉन्ड CH2. आता ह्याचं स्ट्रक्चर दिले असतं मला, म्हणजे पॉलिस्टिरीनचं स्ट्रक्चर काय दिले, C6H5 आणि CH डबल बॉन्ड CH2. आता हे जे C6H5 आपण जर बेन्झॉन मध्ये बघितलं त्याचं काय होतं, 6 हेक्सागोनल स्ट्रक्चर असं होतं. 1 2 हे 3 4 आणि 5 आणि 6 आणि इथे डबल बॉन्ड म्हणजे 6 कार्बन आणि 6 हायड्रोजन होतील. आणि ह्याच्यामध्ये काय झाले की आता हे जे स्ट्रक्चर दिले तुम्हाला स्टिरीनचं, ह्याच्यामध्ये काय दिलंय की एक जो आहे आता इथे डबल बॉन्ड होते दोन्ही ठिकाणी, तर हा जो डबल बॉन्ड होता तर बेन्झॉन मधला एक कमी झाला आणि त्यामुळं हे ओपन झाला आणि त्यामुळे त्याचं स्ट्रक्चर काय दिलं त्याचं स्टिरीन. आता हे काय एक मोनोमर्स आहे. आता जर आपल्याला स्ट्रक्चर ड्रॉ करा म्हणले तर आपल्याला ह्याचा पॉलिमर्स बनायचा आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, आता किती इथं कार्बन डबल बॉन्ड आपण ब्रेक केला, पुन्हा इथे 2 कार्बन आहेत, कार्बन आणि त्यानंतर पहिल्या कार्बनला इथं H लावला, इथं पुन्हा काय इथं H आणि इथं H आणि राहिलेला C6H5 आपण डायरेक्टली ह्या ठिकाणी टाकू शकतो. C6H5 तुमच्या इथं असं स्ट्रक्चर दिले त्याला. समजतंय. हे असं डायरेक्ट तुम्हाला इथं स्ट्रक्चर दिलंय. म्हणजे तुमच्या आधी तर आपण डायरेक्ट असतात C6H5 आणि ह्याला ब्रॅकेट मध्ये टाकायचं आणि इथं एन करायचं आणि हे तयार झाला पॉलिमर्स. म्हणजे आपण काय केलं, एक बॉन्ड ब्रेक केला, एका कार्बनवर 1 हायड्रोजन लावायचं, दुसऱ्याच्यावर 2 हायड्रोजन लावले आणि जो राहिलेला C6H5 जो आहे स्टेरीन, तर हा ह्या ठिकाणी लावला आणि हे त्या ठिकाणी आपलं काय तयार झालं, पॉलिमर्स तयार झालं. म्हणजे ब्रॅकेट टाकायचं आणि एन करायचं. हा झाला काय झाला, पॉलिस्टिरीन. ह्याचं स्ट्रक्चर झालं पॉलिमरचं. म्हणजे स्ट्रक्चर फॉर्म्युला पॉलिमर असं तयार होते. आणि त्याचा यूज आहे ते थर्मोकॉल आर्टिकल्स मध्ये ह्याला यूज करत आहे. थर्मोकॉल आर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये त्याला यूज करत आहे. पण दुसरा आहे दुसरा आहे इथं पॉलिविनल क्लोराईड. आता पॉलिविनल क्लोराईड मध्ये काय सांगितलंय, इथं Cl ह्याचा फॉर्म्युला काय, Cl पुन्हा CH डबल बॉन्ड CH2. ह्याचा फॉर्म्युला तयार करायचा आपल्याला काय करायचंय की जे बॉन्ड आहे ते आपल्याला ब्रेक करायचं आहे. समजतंय. म्हणजे इथं काय करायचंय, कार्बन इथे एक हायड्रोजन लावायचा, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन आणि इथं वर काय त्याला इथं Cl लावायचा आणि ब्रॅकेट टाकायचं आणि इथं N आणि काय झालं, पॉलिविनल क्लोराईड तयार झाला. समजतंय. पॉलिविनल क्लोराईड म्हणजे आपण एका कार्बनला 1 हायड्रोजन जॉईन करा, ह्या कार्बनला 2 हायड्रोजन जॉईन केले आणि जो Cl आहे तर एका कार्बनला Cl जॉईन केला आणि ब्रॅकेट टाकलं आणि N केलं आणि हा काय तयार झाला, पॉलिविनल क्लोराईड तयार झाला. समजतंय. त्याच्या पुढचा आहे आता पॉलिएक्रोलो नायट्राइल. ह्याचा फॉर्म्युला काय,
CH2CH सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड N. इथं काय करावं लागेल आपल्याला बॉन्ड ब्रेक करायचा कार्बन कार्बन आणि इथं पुन्हा काय करायचं इथे एक हायड्रोजन जोडायचा इथे एक हायड्रोजन जोडायचा इथे एक हायड्रोजन जोडायचा आणि इथं डायरेक्ट ट्रिपल बॉन्ड जो आहे तो ब्रेक करून इथं डायरेक्ट आपल्याला Cl टाकायचं आणि ह्याला ब्रॅकेट टाकायचं आणि N समजतंय. तर हे काय झालं पॉलिमर्स म्हणजे इथं कार्बन कार्बन घेतला तिथं हायड्रोजन आपण काय करायला लागलोय पॉलिमर करताना जो डबल बॉन्ड आहे तो ब्रेक करून काय करायला लागलोय एका कार्बनला पहिला हायड्रोजन लावला दुसऱ्या कार्बनला 2 हायड्रोजन लावले आणि जो एका कार्बनला आपण काय केलं Cl हा अटॅच केला आणि ह्याला नाव दिलं काय त्यांनी पॉलीएक्रोइल नायट्राइल. म्हणजे आपण काय केलं एक बॉन्ड ब्रेक करून तिथं काय केलंय CH2CH म्हणजे आपण एका ठिकाणी काय केलंय कार्बनला 2 हायड्रोजन इथं जॉईन केले एकाला इथं कार्बन हायड्रोजन इथं कार्बनला हायड्रोजन जॉईन करा आणि इथं Cl झालं आणि इथं नाव झालं पॉलीएक्राइल नायट्राइल. आणि ह्याला जे ॲक्राइल नायट्राइल हे मोनोमर्स आहेत त्यामुळे मोनोमर्स म्हणजे आपण आता बघितलं. आणि लास्ट राहिला कोणता पॉलिइथिलीन सगळ्यात शेवटला CH3 हा पॉलीप्रोपेलीन ती शेवटचा राहिला. आता इथं काय केलंय इथं CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. आता ही सोपं एकदम. इथं काय करायचंय 2 कार्बन घेतले पहिल्याच्याला एक हायड्रोजन जॉईन केला दुसऱ्या एक ह्याला हायड्रोजन जॉईन केला इथे एक हायड्रोजन जॉईन केला आणि इथं डायरेक्ट काय करायचंय CH3 ग्रुप जॉईन करायचा डायरेक्ट CH3 आणि N आणि हे तर कसं स्ट्रक्चर तयार झालं पॉलीप्रोपेलीन. आणि ह्याचा म्हणजे याचा जो यूज आहे इंजेक्शन सिरिन आणि फर्निचर मध्ये याचा यूज करता येईल. म्हणजे असा पॉलिमर्स तयार करून इंजेक्शन सिरिन आणि फर्निचर मध्ये याचा इंजेक्शन सिरिन मध्ये आणि फर्निचर मध्ये त्याचा यूज करता येईल. आणि आपण पॉलिस्टिरीनचा यूज जो थर्मोकॉल आर्टिकल्स मध्ये बघितलं पॉलिव्हिनल क्लोराइडचा यूज होता PVC पाईप डोअरमेट ट्यूब अँड बॅग्स अँड हॉस्पिटल किट्स त्याला वापर केला जातो. म्हणजे हे पॉलिव्हिनल क्लोराइडचा वापर इथं. त्याच्यानंतर आहे पॉलीएक्रोनायट्राइल ह्याचा जो आहे विंटर क्लॉथिंग आणि ब्लँकेटसाठी ह्याचा वापर केला जातो म्हणजे ते बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आणि जो लास्टचा राहिला तो कोणता होता आणि पॉलीप्रोपेलीन हा इंजेक्शन सिरिन आणि फर्निचर मध्ये. आणि तर अशा प्रकारे हे 4 आपण स्ट्रक्चर बघितले. पहिले 2 बघितले पॉलिइथिलीन दुसरा टेफ्लॉन पुन्हा पॉलीप्रोपेलीन आणि अशा प्रकारे हे जे स्ट्रक्चर होतं. आणि काय सांगितलं बघा द पॉलिमर्स इज अबव एक्झाम्पल आर फाउंड बाय द रिपिटेशन सिंगल मोनोमर्स दिस कॉल्ड द होमो पॉलिमर्स. ज्याच्यामध्ये एक सेम सिंगल मोनोमर्स आहे तर त्याला काय म्हणतात आहे होमो पॉलिमर्स म्हणत आहे. आणि जर 2 or more असतील मोनोमर्स असतील तर त्याला काय म्हणतात आहे कोपॉलिमर्स म्हणत आहे. कोपॉलिमर्स म्हणजे सेम जर असतील तर त्याला काय म्हणत आहे सिंगल मोनोमर्स असतील एक टाईपचे तर त्याला होमो पॉलिमर्स म्हणत आहे. आणि जर वेगळ्या टाईपचे जर मोनोमर्स असतील तर त्याला म्हणत आहे कोपॉलिमर्स. आणि पेट इज पॉलिइथिलीन ट्रायफ्लेट. These polymers linear about structure. They are branched and cross-linked when polymers acquire various properties per nature, monomers and type of structure. And this composition, the structure, nature polymers are understand the carry the our decomposition and this composition main natural polymers given in the table. आता ही एक आपण ह्याच्यापासून आता जेवढे आता आपण सगळं काय बघितलं पॉलिमर्स बनवणं सोपं आहे. ह्याच्यामध्ये काय प्लास्टिक यायला सगळे झाले पण दे आर ऑल्सो इन्व्हायरमेंटल हार्मफुल. म्हणजे आपण त्याला हे तर तयार करायला लागलोय आपल्याला यूज करायला लागलोय. आता बघितलं आपण नॅचरल मॉलिक्यूल बघितले मॅनमेड बघितले. मॅनमेड मध्ये आपण स्पॅन्डेक्स असेल पुन्हा नायलॉन असेल पॉलिस्टर असेल आपण वेगवेगळ्या प्रकारचं बनायला लागलोय. पण ह्याच्यापासून इन्व्हायरमेंटल पोल्युशन सुद्धा व्हायला लागले कारण आपण त्याला जाऊ शकत नाही. आणि जर जाळलं तर काय व्हायला लागले इन्व्हायरमेंट पोल्युशन व्हायला लागले. दे आर हार्मफुल गॅसेस रिलीज इन द एन्व्हायरमेंट. तर त्याला आपण प्लास्टिकला म्हणजे आपण ह्याला तयार करायला लागलोय पण हे आपल्यासाठी हार्मफुल पण आहे. तर ह्यासाठी आपल्याला ह्याला हे पण करावं लागेल म्हणजे कंट्रोल पण करावं लागेल. जास्त प्रमाणात वापर पण नसताना पाहिजे आपल्याला त्याचा बेनिफिट भेटायला लागले. पण आणि असे आपण बघितलं की आपण जर असे मोनोमर जोडत गेलो तर काय त्याला म्हणजे पॉलिमरायझेशन तयार होते. समजतंय पॉलिमर्स तयार होते. आणि जर आपण इथिलीन मोनोमर्सचं बघितलं तर त्या प्रोसेसला काय केलं आपण डबल बॉन्ड ब्रेक केला आणि डबल बॉन्ड ब्रेक करून काय म्हणतात त्या प्रोसेसला पॉलिमरायझेशन असं म्हणतात. आता लास्टचा टेबल आहे
पॉलिमर्स, नेम ऑफ द मोनोमर्स अँड ऑकरन्स. आता पॉलिसॅकराइड्स, आता तुला सांगितलं पॉलिसॅकराइड म्हणजे काय, कार्बोहायड्रेट्स. पुन्हा त्याच्यानंतर नेम ऑफ मोनोमर्स काय, ग्लुकोज. ऑकरन्स काय, स्टार्च. ग्लुकोज मध्ये आणि आपल्याला स्टार्च मध्ये भेटते आपल्याला, समजतंय. पुन्हा सेल्युलोज आहे, ह्याच्यामध्ये पण ग्लुकोज आणि आपल्याला ते कशामध्ये भेटते, वूड, सेल वॉल ऑफ द प्लांट, म्हणजे प्लांटच्या सेल वॉल मध्ये. पुन्हा प्रोटीन आहे. आता ह्याला अल्फा अमिनो ऍसिड म्हणतात. आता हे अल्फा अमिनो ऍसिड जे आहे तुम्हाला आता स्टेंडर्डला नाही, पण ह्याचा अल्फा अमिनो ऍसिड जे आहे ते 11 टेलो मध्ये आहे. तर ह्याचा आणि ह्याचा जो यूज आहे, आता आपण त्यासाठी ऑकरन्स कशामध्ये भेटते, तर मसल मध्ये असते, हेअर मध्ये असते, एन्झाइम्स मध्ये असते, स्किन मध्ये असते आणि एग्ज मध्ये हे तयार होते आपल्याला प्रोटीन. त्यानंतर हा ब्लड मध्ये पण असते, पण इथं ब्लडचं एक्झाम्पल त्यांनी म्हणजे मसल, हेअर, एन्झाइम, स्किन आणि एग्ज दिले. पुन्हा डीएनए. आता डीएनए ला न्यूक्लियोटाइड डायऑक्सी रायबोज फॉस्फेट असं म्हणत आहे. म्हणजे शुगर म्हणजे हे जे बनलेलं असते डीएनए कशाला, शुगरनं, फॉस्फेट आणि नायट्रोजन बेस यांनी बनलेलं असतंय. आणि ह्याच्यामध्ये एक ऑक्सिजन लेस असते, म्हणजे 1 ऑक्सिजन लेस. सो दॅट्स वाय नेम ऑफ द डायऑक्सी रायबोज फॉस्फेट असं त्याला म्हणत आहे. कारण एक ऑक्सिजन कमी, त्यामुळे त्याला काय म्हणत आहे, डायऑक्सी रायबो फॉस्फेट. आणि आरएनए ला काय म्हणत आहे, न्यूक्लियोटाइड रायबोज फॉस्फेट. आता ह्याचा जो आहे याच्यामध्ये 1 ऑक्सिजन एक्स्ट्रा आहे, म्हणजे 1 एक्स्ट्रा ऑक्सिजन, तर त्यामुळे त्याला म्हणजे रायबोज फॉस्फेट असं म्हणत आहे. आणि डायऑक्सी रायबोज म्हणजे काय, एक ऑक्सिजन लेस आहे. आणि ह्याचा जो वापर आहे आता आरएनए मध्ये कशामध्ये, न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम ऑफ सेल मध्ये तुम्हाला बघायला भेटते. आणि डीएनए हा जो आहे तो क्रोमोसोम ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे क्रोमोसोमच्या ऑर्गॅनिझम मध्ये तुम्हाला ऑकरन्स त्याला बघायला भेटते. आणि रबर तर आहे आयसोप्रीन, हे त्याचं स्ट्रक्चर दिलंय. आणि हे जे कशापासून बनतंय, रबर, लॅक्टिस ऑफ रबर ट्री, म्हणजे आपल्याला एक ट्री आहे लॅक्टिस नावाचा, त्याच्यापासून आपल्याला रबर भेटतंय. तर आजचा जो लेक्चर होता, तर आपला कार्बन कंपाऊंडचा आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं, मायक्रोमोलिक्युल काय. आता आपला लेसन तर संपलाय. आता यूज युअर ब्रेन पॉवर हा तिथं तुम्हाला आता सेम होमोपॉलिमर्स फॉर्मड. आता इथं स्ट्रक्चर फॉर्म आपला हे दिलाय, तर आपल्याला ह्याचा पॉलिमर्स तयार करायचंय. CH3 CH2 डबल बॉन्ड CH3 आणि CH3. आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला माहिती दोघी किती कार्बन आहेत, 2 कार्बन आहेत, एक कार्बन हे एक कार्बन. ह्या पहिल्याला हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं CH3 आणि CH3 आणि ह्याला ब्रॅकेट मध्ये टाकायचं आणि N, तरी त्याला स्ट्रक्चर तयार, समजतंय. CH2 हे 2 कार्बन आहे आपले, काय होतं, 2 कार्बन होते का नाही, 2 कार्बनला आपण काय केलं, 2 हायड्रोजन जोडून टाकले. इथं पहिल्यांदा लक्ष द्या, इथं कार्बन, इथं काय होतं कार्बन, हे CH2. तर ह्या CH2 मी काय केलं, इथला डबल बॉन्ड काय केला, ब्रेक केला. आणि ब्रेक केल्याच्या नंतर इथं काय केलं मी, की इथं ह्या कार्बनला 2 हायड्रोजन जोडले आणि राहिलेल्या हे जे कार्बन आहे एक, तर त्याला CH3 आणि CH3 जोडून टाकलं आणि ब्रॅकेट टाकलं आणि N नंबर ऑफ आपण त्याला पॉलिमरसाठी यूज करतो. आणि हे त्याचं तयार झालं, हे म्हणजे पॉलिमरचं स्ट्रक्चर तयार झालं. पण दुसरं एक विचारलंय, CH2 डबल बॉन्ड CH3 Cl. आता इथं काय करायचंय, इथं पण सेम आहे, इथं पण सेम आहे, कार्बन कार्बन, इथं एक हायड्रोजन लावला, इथे एक हायड्रोजन लावला. त्याच्यानंतर आता इथं वर CH3 Cn झालं स्ट्रक्चर. आणि याला ब्रॅकेट मध्ये पुट द ब्रॅकेट आणि N. तर हे काय झालं, म्हणजे पॉलिमरचं डबल बॉन्ड. हा म्हणजे त्याला ब्रेक करायचं आहे आपल्याला. पॉलिमर तयार करताना आपल्याला काय करायचंय, जे डबल बॉन्ड आहेत तर ते ब्रेक करायचं आणि सिंगल बॉन्ड मध्ये ब्रॅकेट टाकायचं आणि इन करायचं, समजतंय. आणि फक्त त्याला जॉईन करायचंय. शिफ्ट आपल्याला त्याला व्यवस्थित यूज करायचंय. कुठं तू इथे यूज कर किंवा इथे यूज कर किंवा हे जी साईड जी आहे तिकडे जर यूज केली तर काही प्रॉब्लेम नाही. आणि याचा यूज जो आहे आपण बघितला की वेगवेगळे हे बनवण्यासाठी, म्हणजे पॉलिमरचा यूज जो आहे, कॅरी बॅग असेल, स्पोर्टवेअर असेल, थर्माकोल असेल, PVC पाईप असेल, ट्यूब असेल, पुन्हा हॉस्पिटल किट असतील, विंटर क्लॉथ असतील, नॉनस्टिक कुकवेअर असतील, इंजेक्शन सिरिन असतील, फर्निचर, तर ह्यांच्या बॉन्ड ब्रेक करून आपल्याला पॉलिमर्स तयार करतो आपण अशा प्रकारे. आणि एक लास्टचा इथे एक दिलंय, ऑलरेडी स्ट्रक्चर दिलंय, तर तुला इथं काय करायचं, तयार करायचंय. तुमच्या इथे बघा कार्बन कार्बन वर 1-2 हायड्रोजन जोडलेत, पुन्हा वर एक तिथं हायड्रोजन जोडलाय, खाली COC आणि परत डबल बॉन्ड O आणि CH3. तर याचा डायरेक्ट स्ट्रक्चर ड्रॉ करायचंय. इथं काय CH2 डबल बॉन्ड CH आणि ह्याचा खाली एक ऑक्सिजन, इथं सेम हायड्रोजन झाला C, इथं डबल बॉन्ड O आणि CH3. आणि तयार काय तयार झाला आपला
विनल ऍसिटेट हा तयार झाला आपला. इथं आपल्याला ऑलरेडी स्ट्रक्चर दिलंय आणि इथं काय करायचं आपल्याला, इथं स्ट्रक्चर काढायचं म्हणजे ह्याला ड्रॉ करायचं आपल्याला सी डबल बॉन्ड. आता आपण ह्याच्यामध्ये काय पॉलिमर्स तयार करताना काय करतो की डबल बॉन्ड ब्रेक करतो. परत ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड ब्रेक करायचं आणि आपल्याला हे ऑलरेडी स्ट्रक्चर दिलंय, पॉलिमर्स ऑलरेडी दिलाय, तर ह्याला आपल्याला मोनोमर्स तयार करायचा.